आपल्या मावळ तालुक्याचे लोकप्रिय विद्यमान आमदार यांनी संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा होता। त्याच वेळेस त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री संतोष भाऊ हरिभाऊ पाटील यांची त्यांनी उमेदवारी जाहीर केली। मी तर असं म्हणेल की अण्णांनी जो उमेदवार आमच्या तळेगाव शहरासाठी दिलेला आहे तो अगदी विठ्ठलाच्या रूपातला आहे। कारण संतोष भाऊंचं कार्य असं आहे की ते दरवर्षी जी आपली आषाढी एकादशी येते, या आषाढी एकादशीला ते आपल्या पंढरपूरच्या सगळ्या वारकऱ्यांचे एक सेवा म्हणून त्यांनी निर्मलवारीचं आयोजन केलं आहे। असा हा विठ्ठल आपल्या तळेगावला लाभला आहे। तर माझं सगळ्या मतदान बंधू भगिनींना तर 100% ना 1000% गॅरंटी आहे की संतोष हरिभाऊ निवडून येणार। त्यांचं कार्य एवढं उत्तुंग आहे की संतोष हरिभाऊ पाटील हे भाजप पक्षाचे अध्यक्ष होते। त्यांनी त्यांच्या अध्यक्ष पद स्वीकारताना त्यांनी तळेगाव शहरासाठी खूप काही अशी कामे केलेली आहे। ते येणाऱ्या पुढील काळामध्ये ते मुलांसाठी क्रीडा संकुलन म्हणा, स्विमिंग पूल म्हणा, परत तळेगाव मधील जे प्राचीन मंदिर आहेत त्यांचा जीर्णोद्धार म्हणा, अशा विविध कामांना ते हातभार लावून तळेगावचा विकास मोठ्या जलद गतीने करतील अशी आम्हाला सर्व दाभाडे परिवारांना व अख्ख्या तळेगाव शहराला याची खात्री आहे। पाटील निवडून येणारच आहेत आणि इथल्या ज्या मूलभूत स्थानिक गरजा आहेत की रस्ते असल, बंदिस्त गटर असन आणि सगळ्यात आज मी घर टू घर फिरतीये तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल तर पाणी पुरवठा सगळ्यात लक्ष केंद्रित करून संपूर्ण तळेगाव शहराला 2 टाइम पाणी पुरवठा कसा होईल याच्यावर साहेब नक्कीच निर्णय काढतील। आणि आत्ताच एक योजना मंजूर झालेली आहे। सुनील अण्णा शेळके आमदार त्यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगावचा खूप चांगल्या प्रमाणात विकास करतील याचा आम्हा सर्वांना ठाम विश्वास आणि खात्री आहे। आमच्या तळेगाव शहराचं वैशिष्ट्य म्हणजे तळेगावच्या दोन्ही बाजूला तळी आहेत आणि एका नैसर्गिक तळी आहेत। एका तळ्याच्या बाजूने छान वृद्ध असतील किंवा तरुण असतील सर्वांना वॉकिंगसाठी छान वॉकिंग ट्रॅक बनवलेला आहे। निसर्गाच्या सानिध्यात छान चालण्यासाठी योजना केलेली आहे आणि त्याच तळ्यावरून पाण्याची सुद्धा योजना केलेली आहे। या योजनेअंतर्गत सर्वांना घरपोच पाणी 2 टाइम मिळेल अशी खात्री देते तुम्हाला। आणि राहिला विषय दुसरं तळ, त्या तळ्यावर सुद्धा तळ्याचं सुशोभीकरण करणार आहे आणि तिथे सुद्धा लोकांना वॉकराचं वैभव म्हणजे 5 पांडव मंदिर भारतामध्ये फक्त 2 ठिकाणी ते मंदिर आहे आणि त्यातलंच आमच्या तळेगाव दाभाडेमध्ये ते मंदिर आहे। त्या मंदिराचं सुद्धा सुशोभीकरण असेल किंवा जीर्णोद्धार असेल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि ते मंदिर नागरिकांना चांगल्या प्रकारचं धार्मिक स्थळ म्हणून येणाऱ्या भविष्यकाळात त्याच्याकडे पाहिलं जाईल अशी ग्वाही देते। आज आपण बघतोय की तळेगाव दाभाडे 2025 सार्वत्रिक निवडणूक ही लागलेली आहे आणि ही निवडणूक लागल्यापासून आपल्या तळेगाव दाभाडे नागरिकांनी हा जो एक आपल्यावरती लादलेला जी इलेक्शन आहे बिनविरोध, तर ती कशा पद्धतीने लादली आणि कशासाठी लादली या प्रश्नाचं उत्तर निश्चितच आपल्या तळेगाव दाभाडे नागरिकांना हे थोड्या दिवसांनी मिळणारच आहे। परंतु आपण आज लोकशाहीचा जो अधिकार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा हक्क जो दिलेला आहे, तो हक्क आपण कुणासाठी न थांबता तो हक्क आपण आता बजावणारच आहे। तर हे बजावण्याची संधी आपल्याला अपक्ष उमेदवार किशोर भाऊ भेगडे यांनी ही इथं मिळवून दिलेली आहे। तर निश्चितच मी तळेगाव दाभाडे नागरिकांना सांगेन की आपण आपला मतदानाचा हक्क बजावत असताना एक अपक्ष उमेदवार कशासाठी पाहिजे, कारण प्रवाहाच्या दिशेने तर सर्वच वाहत जातात, परंतु प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जो वाहणारा असतो तर तो त्याच्यामध्येच खरी धमक असते आणि ती धमक माझ्या भावामध्ये आहे हे आपल्या सर्वांना आज दाखवून देण्याची गरज आलेली आहे। कारण जो काही आता इथून पुढे जो काही कार्यकाळ चालणारा आहे तर निश्चितच आपल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेचं हद्दीतील जे नागरीकरण आहे, वस्तीकरण आहे, त्याच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं किशोर भाऊ भेगडे हे खूप अभ्यासू असं नेतृत्व आहे आणि ह्या नेतृत्वाला संधी दिलीच पाहिजे। आपण आज जर आपले प्रत्येक बाईट जर पाहिली किशोर भाऊंची तर ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून समाजाच्या हिताचे आणि जनाच्या हिताचे जे सर्व निर्णय त्यांनी घेतलेले आहेत तर ते आपण पाहावे। आणि निश्चितच एक सुशिक्षित असा शिक्षित मास्टर डिग्री घेतलेला हा माझा भाऊ
किशोरभाऊ बेगडे यांना भरघोस मतांनी आपण निवडून द्यावं ही मी आपल्या सर्वांना विनंती करते. आणि सांगल की जे राज्यकर्ते आहेत, मी तळेगाव पुरतं न बोलता मी मावळ तालुक्याबद्दल बोलल की जे राज्यकर्ते आहेत त्यांनी थोड्या दिवसापूर्वी ज्या पद्धतीने बापूसाहेब भेगडे यांचा वापर करून ज्या पद्धतीने आम्हाला फसवलं, त्याच पद्धतीने आज भाजपमध्ये प्रवेश करून सुद्धा भाजपचा उमेदवार म्हणून त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की किशोरभाऊ बेगडे हे भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहतील. परंतु कुठेतरी त्यांनी देखील त्यांचा स्वार्थ बघितला किंवा कुठेतरी काहीतरी तळेगाव दाभाडेमध्ये खूप मोठं असं घबाड असणार आहे, तर ते घबाड मिळवून सगळे एकत्र खाण्याच्या दृष्टीने जे काही त्यांनी आज हे राजकारण आपल्या तळेगावात मांडलेलं आहे, तर त्याचा तर मी निषेध करेल. आणि निश्चितच आपल्या प्रश्नाचं उत्तर याच्यातच आहे की आम्हाला कशासाठी फसवलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.